लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की हळदीचा कार्यक्रम छान असा पार पडलेला असतो. आता याचा एपिसोड मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. आता वेळ असते ती म्हणजे सत्या आणि मीराची निरोप घेण्याची. नंदिनी, काव्या आणि पार्थ आणि जीवा सर्वच जण मीरा आणि सत्याला मनापासून आभार मानत असतात. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आमच्या हळदी समारंभासाठी, खरंच तुमचे मनापासून आभार असे इथे सर्वजण म्हणत असतात. त्यावेळी इथे सत्या देखील म्हणत असतो की खरं सांगू का, मला देखील तुम्हाला भेटून खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा इथे मीरा देखील म्हणते खरंच तुम्ही खूप छान आहे सगळे, असेच एकमेकांबरोबर तुमचा आनंद वाटत राहा आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, असं म्हणून हे दोघे आता इथून निघून गेलेले. त्यावेळी इथे आलेला असतो युथ आल्याबरोबर म्हणत असतो की बस झालं, पाहुणे वगैरे गेलेले आहेत त्यामुळे जपून हळद खेळणं खरं बस झालं, आता फक्त धमाल करायची असं इथे युथ म्हणत असतो. तेव्हा सर्वच जण इथे आलेले असतात. आता इथे खरं तर जीवाने रम्याला हळद लावलेली असते. त्याचबरोबर धनंजय, विक्रम, शारदा, काव्या, पार, जीवा, नंदिनी आणि बाकी सर्वजण म्हणजे वसू आणि रम्या देखील सर्वच जण इथे छान असा आनंद ह्या हळदीचा घेत असतात. इथे छान असे सर्वच जण इथे हळद खेळत असतात. इथे गाणं देखील प्ले झालेलं असतं. आता हळदीचा समारंभ तर छान असा पार पडलेला असतो. आता इथे रात्री खरं तर सर्वच जण निवांत इथे हे चौघ देखील गप्पा मारत बसलेले. नंदिनी असं म्हणत असते आज कार्यक्रमाला गालगोट लागता लागता राहिला. नंदिनीचं हे बोलणं ऐकून इथे पार देखील म्हणतो खरंच हे मला तर वाटतंय ना हे सर्व काही वसू आणि रम्याने केलेलं आहे. तेव्हा इथे काव्या पार्थला म्हणत काय अहो देशमुख, अहो तुम्ही पाहितलं ना रम्या किती बदलली आहे, सर्व काही तिने आज किती आनंदाने सगळं काही मनापासून करत होती, तरी देखील तुम्ही असं का म्हणत आहेत, असं इथे काव्या पार्थला म्हणत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो खरंच काव्या तुम्ही इतक्या लवकर विश्वास ठेवू शकता हे खरं तर मला मान्यच नाही, असं इथे पार्थ म्हणत असतो. तेव्हा इथे खरं तर हे सगळं काही बोलणं इथे रम्या ऐकतच असते. आता खरं पार्थ या नंदिनी आणि जीवाला म्हणत असतात तुमच्या दोघांपैकी कुणाला वाटतंय की रम्या इथे प्रामाणिक आहे. आता हे पार्थने विचारल्याबरोबर खरं नंदिनी शांत असते, मात्र जीवाने इथे हात वरती केलेला असतो. आता जीवाने हात वरती केल्यामुळे खरं तर नंदिनी जीवाला म्हणत असते तुम्ही इतक्यात तुमचं मत कसं काय बदलू शकता जीवा, मला हे कळतच नाही. तेव्हा इथे पार्थ देखील म्हणतो जीवा तो हात वरती केला हे माझ्यासाठी देखील शॉकिंगच आहे. तू विसरलास का रम्याने आणि वसुआत्याने आपल्याबद्दल काय काय केलं आहे. अरे या दोघींनी आपल्या प्रत्येक आनंदावर कसं विरजण घालायचं याची पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. पार्थचं बोलणं ऐकून जीवा म्हणत असतो दादा तुझं बरोबर आहे, मात्र मला खरंच यावेळेस रम्यातले बदल दिसत आहेत. तेव्हा ह्यांचं बोलणं सुरू असतं हे रम्याने ऐकलेलं असतं. रम्या म्हणत असते दुसरी विकेट पडली म्हणजे पहिलं काव्याला वाटत असतं की रम्या बरोबर आहे, आता जीवाला देखील वाटतं. ती इथे फार खुश झालेली असते. तितक्यातच इकडनं आलेल्या असतात ते म्हणजे माननी आणि विक्रम. आल्याबरोबर म्हणत असतात इथे विक्रम म्हणत असतात बघ पै जिंकलो मी, म्हटलं होतं ना हे चौघं इथेच असतील, दे 500 रुपये. आता इकडनं खरं हे सर्वांनी बघितल्यामुळे इथे जीवा म्हणत असतो बघा आले हे ह्यांचं काहीतरी वेगळं सुरू असतं, या इकडं असं म्हणून हे सगळेजण इथे बसलेले असतात. तेव्हा इथे जीवा म्हणतो कसली भेट लागली. तेव्हा इथे विक्रम म्हणतात अरे ही म्हटली होती मला की सगळे मुलं झोपले आहेत, पण बघ इथे सगळेजण जागे आहेत. तेव्हा इथे माननी म्हणत असते मला तर वाटलं एव्हा ना सगळे मुलं झोपली असतील, कारण की थकले दिवसभर तरी देखील हे झोपले नाहीत. तेव्हा इथे विक्रम म्हणत काय बोलतेस तू, आता ह्यांचे झोपायचे दिवस आहेत का, जागरण करायचे दिवस आहेत, असं म्हटल्यावर खरं काव्या आणि नंदिनी ते लाजलेले असतात. आजच्या पुढील खूपच इंटरेस्टिंग असं होणार आहे, त्यामुळे तो पाहिला अजिबातच विसरू नका. आता इथे पुढील भागात आपण पाहणार असतो की छान असा संगीताचा कार्यक्रम होणार असतो आणि इथे नवीन पाहुणे देखील इथे आलेले असतात. आता इथे खरं तर काव्या पारसाठी इकडे आलेले असतात ते म्हणजे शौर्य आणि ऊर्जा, ते म्हणजे वचन या मालिकेमधले हे दोघे असतात. जीवा आणि नंदिनीसाठी आलेले असतात ते म्हणजे लपंडाव मालिकेतील कान्हा आणि सखी. काव्या आणि पारचं लुक इकडे शौर्य आणि ऊर्जा या दोघांनी खरं तर भन्नाट असं केलेलं असतं आणि खरं तर या संगीताच्या सोहळ्याला या दोघांनी येऊन खरं 4 चांद लावलेले असते. दोघं जेव्हा स्टेजवरती खरं डान्स करत होते तेव्हा ऊर्जा कमाल अशी दिसत होते त्या साडीच्या लुकमध्ये, कारण ती काव्याची साडी नेसून आलेली होती आणि जो काही शौर्य असतो तो देखील इथे गॉगल घालून आलेला असतो पारच्या लुकमध्ये आणि त्याच्या हातात असते ती म्हणजे पेस्ट्री घेऊन खरं तर तो ऊर्जाला इथे भरवत असतो. त्याचबरोबर खरं या दोघांना सगळेजण इथे चेअरअप करत असतात. सेम इकडे दुसऱ्या बाजूला देखील सखी आणि कान्हाने खूप सुंदर असा डान्स केलेला असतो आणि खूप सुंदर असा डान्स करून इकडे जीवा आणि नंदिनीचा त्यांनी लुक केलेला असतो. जीवा नंदिनीचा लुक करून त्यांनी सुद्धा या संगीताच्या कार्यक्रमाला 4 चांद लावलेले असतात. खरं तर आता ह्या सर्वांचा डान्स झाल्यानंतर शेवटी इथे जीवा नंदिनी आणि पार्थ काव्याचा देखील डान्स होणार असतो. इथे आता सुरुवातीला खरं तर काव्या पारचा इथे डान्स दाखवलेला असतो. दोघंही फार सुंदर असे इथे दिसत असतात. खरं काव्या इथे कमाल अशी दिसत असते आणि म्हणजे सर्वच घरचे इथे छान असा इथे डान्स करत असतात. आजच्या पुरतं एवढंच. भाग पाहिला अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.